गेल्या 2-3 वर्षापासून भारतीय शेतकऱ्यांवर वरुणराजाची चांगलीच मेहरबानी होती. पाऊस इतका धो-धो पडला की आता पाऊस नको म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र 2026चा मान्सून शेतकऱ्यांसाठी थोडा चिंता घेऊन येणार आहे. खाजगी हवामान संस्था स्कायमेटने मान्सूनचा जो पहिला प्राथमिक अंदाज वर्तवला आहे, तो पाहता यंदा आभाळात ढगांची गर्दी कमी आणि चिंतेचे सावट जास्त राहण्याची चिन्हे आहेत. यंदाचा मान्सून सामान्य राहण्याऐवजी सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रशांत महासागरात वाढते तापमान आहे, ज्याला आपण हवामानशास्त्राच्या भाषेत अल निनो म्हणतो. तज्ज्ञांच्या मते सध्या प्रशांत महासागर न्यूट्रलकडून अल निनोकडे झुकू लागला आहे. जेव्हा जेव्हा अल निनो तयार होण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा तो भारतीय मान्सूनसाठी अत्यंत घातक मानला जातो. 2014 आणि 2018 सालीही अशीच परिस्थिती होती, ज्यावेळी पावसाने मोठी ओढ दिली होती आणि अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही तसाच काहीसा पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्कायमेटचे तज्ज्ञ महेश यांच्या मते पावसाचे प्रमाणच कमी होणार नाही, तर यंदा मान्सूनची सुरुवातही रखडण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा काही दिवस लांबणीवर पडू शकतो. जर मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला तर त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर होईल. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते, असा इशारा हवामान विश्लेषकांनी दिला आहे. भारतीय मान्सूनला मदत करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे इंडियन आयशन डायपोल. जर हा घटक सकारात्मक असेल तर तो अल निनोचा प्रभाव कमी करू शकतो. मात्र यंदा हा आयोडी सकारात्मक असला तरी तो अल निनोच्या ताकदीसमोर फारसा टिकणार नाही, असे मॉडेल्स सांगत आहे. त्यामुळे यंदा निसर्गाचा जो नैसर्गिक आधार पावसाला मिळतो तोही यंदा काहीसा कमकुवत राहणार आहे. अल निनो केवळ पावसावरच गदा आणत नाही, तर तो जमिनीचे तापमानही वाढवतो. यामुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक राहू शकते. एप्रिल-मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे आणि तीव्र उन्हामुळे उभ्या पिकावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रतिकूल अंदाजाकडे पाहून घाबरून न जाता शेतकऱ्यांनी आत्तापासूनच पीक नियोजनात बदल करण्याची गरज आहे. यंदा अशा वाणांची निवड करावी जे कमी पावसातही तग धरू शकतील. बाजरी, कडधान्य यासारखी कमी पाणी लागणारी पिके घेण्यावर भर द्यावा. पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेततळी किंवा जलसंधारणाचे छोटे प्रकल्प आत्तापासूनच दुरुस्त करून ठेवावेत. हवामानातील बदलांना प्रतिकार करू शकतील अशा बियाणांचा वापर करणे हिताचे ठरेल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा स्कायमेटचा प्राथमिक अंदाज आहे. वसंत ऋतूमध्ये हवामानाचे मॉडेल्स काही प्रमाणात त्रुटी दाखवू शकतात. येत्या एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभाग IMD आपला अधिकृत अंदाज जाहीर करेल. त्यावेळी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. मात्र सध्याची लक्षणे पाहता शेतकऱ्यांनी सावध राहूनच यंदाच्या हंगामाची तयारी करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या या माहिती सेवा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.